9वी विषय गणित लेक्चर नंबर 8 प्रकरण दुसरा आपण बघत होतो वास्तव संख्या रियल नंबर। आता याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा। तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये अखंड आवर्ती दशांश मांडीतील संख्या आम्हाला परिमेय संख्यांच्या रूपामध्ये मांडता येते। म्हणजे प्रत्येक परिमेय संख्येची दशांश मांडणी आम्हाला कशी करता येते हे आपण बघितलं। प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश मांडणीच्या एव्हरी रियल नंबर वी कॅन राईट इन नॉन आयदर टर्मिनेटिंग ऑन नॉन टर्मिनेटिंग नंबर। म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या या अखंडित किंवा खंडित अशा पद्धतीच्या दशांश मांडणीमध्ये लिहिता येते। हा भाग आपला झालेला होता। त्याच पद्धतीनं त्याच्या पुढचा भाग आपण बघितला होता तो म्हणजे कुठली परिमेय संख्या म्हणजे आवर्ती दशांश रूपातली संख्या असली तर त्याची मांडणी आम्हाला परिमेय मध्ये करता येते। याच्यावरचा अभ्यास तुम्ही 2.1 सोडवलेला आहे, त्याच्यामध्ये काही शंका असता कामा नाही। आता पुढे आपल्याला बघायचं आहे अपरिमेय आणि वास्तव संख्या। अपरिमेय व वास्तव संख्या, इरॅशनल अँड रियल नंबर्स। इरॅशनल अँड रियल नंबर। आता लक्ष द्या इकडे। आता परिमेय म्हणजे काय आपण बघितलं तर प्रत्येक परिमेय संख्या ही आम्हाला अखंड आवर्ती दशांश रूपाच्या खंडित किंवा अखंडित स्वरूपामध्ये मांडता येते। खंडितची मांडणी आम्हाला अखंडित करताच येते, बरोबर की नाही। कुठलीही परिमेय संख्या लिहिली, कुठली पण लिहा परिमेय संख्या, ती आम्हाला कशी अखंड आवर्ती दशांश मांडणीच्या रूपामध्ये व्यक्त करता येते। उदाहरणार्थ समजा आपण घेतलं 13/5, बरोबर की नाही। कसली संख्या आहे? परिमेय। ही परिमेय संख्या दशांश मांडणीच्या रूपात लिहिता येईल का नाही आम्हाला? खंडित किंवा अखंडित लिहिता येते। कसं लिहिता येतं? आता ही तोंडी आम्हाला करता येते नाही का? काय हो, 5 दोन्ही 10, इथे राहिले 3, 3 घेतले 0 म्हणून पाणी दिला, 30 झाले, 5 सक्क 30। ही दशांश मांडणी आली का नाहीची? कसली आली? खंडित का अखंडित? खंडित आली। मात्र याच्या पुढं जर आम्ही 0 0 0 टाकलं तर ही दशांश मांडणी कसली झाली? अखंडित झाली। किंमत बदलली का याच्यामुळे? काय याची नाही काही किंमत बदलली। म्हणजे प्रत्येक परिमेय संख्या ही अखंड आवर्ती दशांश मांडणीच्या रूपामध्ये आम्हाला व्यक्त करता येते। आता अपरिमेय संख्या म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे। उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7 अशा पद्धतीच्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांना काय म्हणतो आम्ही? अपरिमेय संख्या। आता आम्हाला व्याख्या काय केली आम्ही? परिमेय म्हणजे काय? दशांश मांडणी खंडित किंवा अखंडित। मग याची दशांश मांडणी जी आहे ती खंडित किंवा अखंडित असता कामा नये, नाही का? आवर्ती असता कामा नये। ती काय असली पाहिजे? वेगळं काहीतरी तिथं असलं पाहिजे, हे आम्हाला शोधावं लागेल। आता मला सांगा की या सगळ्या संख्या यांना आपण अपरिमेय म्हणणार आहे, तर का करायचंय ते पण पुढे आपल्याला बघायचंय। या संख्या संख्या रेषेवर दाखवता येतात का आम्हाला? येतात। कशा दाखवता येतात? या 8वीच्या वर्गात झालेलं आहे, बरोबर की नाही? कसं झालेलं आहे? उदाहरणार्थ √2 कशी दाखवता येते संख्या आम्हाला? संख्या रेषेवर। तर ही संख्या रेषा काढली, या संख्या रेषेवर ही धन संख्या आहे, इकडे आपण अशा पद्धतीचे संख्या घेतल्या। आता √2 कशी दाखवता येते? तर हे अंतर 1 एकक आहे, इथं आपण परपेंडिक्युलर काढला, लंब काढला, त्याचा अंतर 1 एककच घेतलं समजा। हे अंतर 1 एकक, हे पण अंतर 1 एकक, हे एक आहे, हे पण 1 आहे, नाही का? याला आपण नाव दिलं समजा A, याला नाव दिलं P आणि हा नाव दिलं O। तर OP जोडला तर हा कसला ट्रायंगल बनला? काटकोन त्रिकोण बनला। आणि काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये कोणतं प्रमेय माहिती आहे आम्हाला? पायथागोरस, बरोबर आहे। वी कॅन नो पायथागोरस थेरम। काय पायथागोरस थेरम आहे? पायथागोरसचं प्रमेय काय सांगितले शब्दात त्यांनी? पायावर्ग कर्ण वर्ग बरोबर, नाही का? पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू 1 साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर, बरोबर आहे का? पाठीमागं पण आपलं झालं एक वेळा। मग या नियमाप्रमाणे ओपी हा त्याचा कर्ण आहे
म्हणजे ओपीचा वर्ग बरोबर ओएचा वर्ग अधिक एपीचा वर्ग. ओपी मला काढायचा आहे. ओपीचा वर्ग बरोबर ओए किती आहे 1. 1 चा वर्ग अधिक एपीची किंमत 1च आहे 1 चा वर्ग. 1 चा वर्ग 1 अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर. ओपीचा वर्ग बरोबर आला हा. ओपीचा वर्ग बरोबर 1 अधिक 1 2. एक रूट्स केलं तर ओपी बरोबर वर्गमूळ घेतली तर ही किंमत किती आली √2. म्हणजे हे अंतर √2 आहे. हे अंतर √2 आलं. आता जर आम्ही कंपासचा वापर केला आणि इथून अशा पद्धतीनं अंतर घेतलं कंपासामध्ये हे अशा पद्धतीचं तर काय होईल बघा. हा अर्क अशा पद्धतीचा आहे. हे अंतर आणि हे अंतर समानच येणार आहे लक्षात घ्या. हे आणि हे समान आले. हे आणि हे समान आले याचा अर्थ हे अंतर √2 आहे म्हणजे इथं कोणता पॉईंट मिळाला आम्हाला. परंतु √2 कसली संख्या अपरिमेय संख्या इरेशनल नंबर आहे. संख्या रेषेवर दाखवता आला का नाही आम्हाला आला. तसंच आम्हाला √3 दाखवता येईल. 5वीला झाले 8वीला झाले. √5 दाखवता येईल नाही का. √3 कसं दाखवायचं √2 जवळ एक लंब काढायचा हा राईट अँगल ट्रँगल मिळवायचा. त्यांचे अंतर येणार आहे ते किती येणार √3. √3 जवळ पुन्हा √4 म्हणजेच किती वर्गमूळ 4 म्हणजेच किती 2. ती अपरिमेय संख्या आहे का लिहिल्या का मी याच्यात √4 नाही लिहिली. तो परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून त्याचं वर्गमूळ किती येते 2. पण 2 ही परिमेय आहे कारण 2/1 बरोबर का. आता ही अपरिमेय संख्या आहे म्हणजे या सगळ्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो. या सगळ्या संख्या आम्हाला नंबर लाईनवर दर्शवता येतात. म्हणजे नंबर लाईनवर सगळ्या परिमेय आणि सगळ्या अपरिमेय संख्या आम्हाला दाखवता येतात. हे थोडक्यामध्ये आम्हाला कळले. ठीक आहे. आता √2 ही अपरिमेय संख्या आहे. हे आणखी कसं दाखवता येतं सिद्ध करू. अप्रत्यक्षाची सिद्धता आम्हाला घ्यायची. इनडायरेक्ट मेथड याला वापरायची आम्हाला. अप्रत्यक्ष सिद्धता. पहिल्यांदा ही √2 संख्या परिमेय असं मानूया. बरोबर आहे. √2 ही परिमेय आहे असं मानू. सपोज √2 इज अ रॅशनल नंबर. आता ही परिमेय म्हणजे कशी लिहिता येते हो. देन वी कॅन राईट दिस नंबर P/Q इज इक्वल टू √2. कारण परिमेय संख्या कशी लिहिता येते आम्हाला P/Q वर लिहिता येते का नाही परिमेय संख्या. म्हणजे ही संख्या परिमेय आहे असं मानलं आम्ही मानतोय बरं का. इनडायरेक्ट मेथडचा वापर करतोय त्यामुळे समजून घ्या. आता P/Q बरोबर काय आलं √2. आता हे √2 गेलं पाहिजे त्यासाठी काय करणार आम्ही दोन्हीकडचा वर्ग करणार. रूट असतो त्यावेळेला वर्ग करायचा आणि वर्ग असतो त्यावेळेला काय घेतो आम्ही त्याचं वर्गमूळ घेतो. बरोबर का नाही. टेक रूट्स करतो आम्ही. ठीक आहे. म्हणजे इथं काय करूया वर्ग करूया. टेक स्क्वेअर. वर्ग केल्यावर काय होईल P² डिवायडेड बाय Q² इज इक्वल टू √2 चा स्क्वेअर किती हो √2 चा स्क्वेअर 2च. बरं काय √2 चा स्क्वेअर 2च. 4 होत नाही तिथं कारण रूट आहे ते. रूट घालवण्यासाठी आम्ही त्याचा स्क्वेअर करतो. आता पुढे जाऊन काय होईल मग हे Q² काय आहे तिकडं भागिले इकडे गेल्यावर गुणिले म्हणजेच काय लिहिता येईल आम्हाला इथं P² इज इक्वल टू 2Q². आता याच्या अवयव काय आले P आले. याच्या अवयव काय आले फॅक्टर ऑफ दिस साइड किती आले 2Q. याच्या फॅक्टरांची संख्या 2 आली आणि याच्या फॅक्टरांची संख्या 3 आली. बरोबर आहे कारण ही काय मूळ संख्या आहे दोन्ही. मग याच्या अवयव 2 गुणिले Q गुणिले 3 म्हणजे इथं अवयव याचे जे आले इकडं 2 आले आणि इकडं 3 आले नाही का. म्हणजे 2 बरोबर 3 योग्य आहे का मग आता नाही. ही परिमेय संख्या आहे असं ज्या वेळेला आम्ही मानतो त्याला याच्या अवयवांची संख्या कशी यायला पाहिजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला समान.
परंतु ती समान आली नाही. बरोबर आहे का? समान आली नाही याचा अर्थ काय झालं, वेगवेगळी आली. आणि म्हणून मग आपण इथं जे मांडले विधान √2 ही परिमेय संख्या आहे असं मानू, ते चुकीचं असलं पाहिजे. मग हे विधान जे आपण गृहीत धरलेलं आहे ते चुकीचं असलं पाहिजे. बरोबर का नाही? म्हणजे मग √2 ही परिमेय आहे का? नाही. म्हणजे √2 ही परिमेय नाही, कारण त्याच्या अवयवांची संख्या समान आलेली आहे. पुस्तकात दिलेलं थोडंसं क्रिटिकल आहे, त्यामुळे ते सोडून द्या. लक्षात आलं? सोपी पद्धत वापरा ही. आणि म्हणून मग √2 ही परिमेय संख्या नाही, म्हणजेच काय असली पाहिजे, ती अपरिमेय संख्या आहे. लक्षात आलं? हे एका पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो. म्हणजे ग्रहित विधान चुकीचं आहे असं आपण म्हणणार आम्ही, आणि म्हणून मग √2 ही अपरिमेय संख्या आहे असं आम्हाला या ठिकाणी घ्यावं लागतं. आता ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत अजून काय सांगता येतं आम्हाला? जर आम्ही भागाकार पद्धतीने याचं वर्गमूळ काढलं 2चं किंवा 3चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढलं, तर आम्हाला मग त्याचं वर्गमूळ काय येतं हे पण शोधावं लागेल, नाही का? आपण काय बघितलं की परिमेय संख्यांची दशांश मांडणी जी आहे ती काय येते, अखंडित आणि आवर्ती येते, नाही का? अखंडित आणि आवर्ती. बरोबर आहे? पुन्हा पुन्हा अशा पद्धतीची आपल्याला आलेली दिसून येते. मग 2चं वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढणे. भागाकार पद्धतीने 2चे वर्गमूळ काढू. कसं काढतो माहितीये का? बघा तुम्हाला 2 हे आम्हाला कसं लिहिता येतं, 2.000000 असं लिहूया आपण. बरोबर आहे? या पद्धतीचा वापर करतो आम्ही. बरोबर. आता हा पूर्णांक आहे आणि हा पूर्णांक आहे, नाही का? लक्ष द्या इकडे. हा पूर्णांक आणि हा पूर्णांक आहे. इथं पूर्णांकात काय करायचं, गट पाडतो आम्ही. गट कसे पाडतो? उजवीकडून डावीकडे 2-2चा गट करतो. इकडून इकडे 2-2चा. इथं 2 संख्या नाहीत, म्हणजे इथं किती लिहिलं, 0. हे 0 लिहिल्यामुळे काय किंमत बदलली का हो? नाही. 2चं 20 झालं का? नाही झालं. दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या बाजूला गट पाडताना काय करतो, 2-2चे गट. डावीकडून उजवीकडे 2-2चे. ह्या दोन्हींचा 1, ह्या दोन्हींचा 1, ह्या दोन्हींचा 1, ह्या दोन्हींचा 1. पहिल्या गटातली संख्या. पहिल्या गटात किती संख्या? 2. बरोबर की नाही? हे 2 घेणार आम्ही. या 2 मध्ये कोणत्या मोठ्या संख्येचा वर्ग वजा होतोय? कितीचा वर्ग वजा होईल 2 मधनं? 1चा. 1चा वर्ग किती? 1च. 2चा वर्ग किती? 4. 4 वजा होईल का याच्यातनं? नाही. 1चा वर्ग वजा होतोय. म्हणजे इथं आम्ही 1 घेणार. भाग लागला 1चा. 1चा वर्ग 1. याच्यातनं वजा झाला. 2तनं 1 गेले 1. ह्या 1 मध्ये हे पुन्हा मिळवायचं. डावीकडे इकडे क्रिया करतच जायचं. 1 आणि 1 किती आले? 2. याच्यावर पुढचा गट घ्यायचा. गट म्हणतोय मी, फक्त एक संख्या नव्हे, 00. आता ही दशांश चिन्हाच्या पुढची घेतली, पण इथं पॉईंट दिला आम्ही 00. आता या 2च्या पुढे संख्या घ्यायची आणि त्यानं गुणायचं, आणि तो गुणाकार याच्यातनं वजा झाला पाहिजे. मग 2च्या पुढे किती घेऊया? 10. इथं 2च्या पुढे संख्या आम्हाला घ्यायची आहे काहीतरी. ही जी संख्या घेणार आहे त्यानं गुणणार, आणि तो गुणाकार त्याच्यातनं वजा झाला पाहिजे. 4. 2च्या पुढे किती घेणार? 4. म्हणजे किती संख्या झाली? 24. गुणायचं कितीनं? 4. 24 चोक 96. होतंय का वजा याच्यातनं? होतंय. म्हणजे भाग लागला 4चा. इथं 4 घेतलं. 24 चोक 96. किती राहिले? 4. बरोबर आहे का? ह्या 24 मध्ये हे 4 मिळवले, किती झाले? 28. याच्यावर पुढचा गट घेतला. पुढचा गट किती हो? 00. आता 28च्या पुढे संख्या घ्यायची आहे मला. जी संख्या घेणार आहे त्यानं गुणणार आहे मी, आणि तो गुणाकार याच्यातनं वजा झाला पाहिजे. 28च्या पुढे किती घेऊया? 2 घेतले तर चालेल का? 28च्या पुढे 2 घेतले तर 282 झाले का नाही? 282 गुणिले 2 घेतलं तर 282 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 500च्या पुढे गेले ते.
नाही वजा होणार. म्हणजे भाग कितीचा लागणार आहे? 1चा. बघा इथं रिपीट होतंय का बघायचंय. भागाकार आम्हाला 1 आलं होतं, आता 1 आलं की अजून, बरोबर आहे का नाही? 1 आलं. आता पुढं काय गट, 14चा गट येतो का हे बघावं लागेल आम्हाला, बरोबर आहे का? इथं 1 घेतलं, 281 गुणिले 281 वजा झाले याच्यात. त्या 281 मध्ये 1 मिळवले, किती आले? 282. आता 281 याच्यातनं वजा केले, बघा काय येणार आहे? 10 1 गेले 9, हातच्या आला 1, 10 9 गेले 1, हातच्या आला 1, 4 3 गेले 1. इथं किती आलं? तो 282. आता याच्यावर पुढचा गट किती हो? 200. ह्या 282च्या पुढे आम्हाला संख्या घ्यायची आहे आणि त्यानं गुणायचं आहे आणि तो गुणाकार याच्यातनं वजा झाला पाहिजे. 4 घेऊया. बघा इथं 4 आलं होतं नाही का? 4 घेऊन बघूया काय येतं. 4 चोक 16, 4 दुनी 8 1 9, 4 8 32, 4 दुनी 8 3 11, 11,296 होतंय का वजा? होईल. 11,296 वजा होतं याच्यात, बरोबर का? 5 घेतलं तर येईल का? 282 वर 5 घेतले काय होईल बघा? 5 5 25, 5 दोन्ही 10 2 12, 85 40 आणि 1 41, 5 दोन्ही 10 4 14. नाही वजा होत. म्हणजे हे वजा होईल. कदाचित आपल्याला हा अंक रिपीट होतोय असं वाटतं. इथं 4 घेतले, 282च्या पुढं 4 घेतले, बरोबर आहे? किती आला? 11,296. भाग लागला 4चा. पुढं 10 6 गेले 4, 4ला 1, 10 गेले 0, 4ला 1, 9 3 गेले 6, 0 0. याच्यात किती मिळवलं? पुन्हा 4, 28 28 झाले. याच्यावर पुढचा गट घेतला, 60 वर 400 झाले. आता बघा 60,400. 28 28च्या पुढे आम्हाला संख्या घ्यावी लागेल आणि ती संख्या याच्यानं वजा झाली पाहिजे. 28 28च्या पुढे किती घेऊया? आता पुन्हा 1 4 1 4 यायला लागलं का नाही? म्हणजे किती 1 येते का बघायला पाहिजे. मग आता 1 घेतले तर काय येईल? 28,281 येणार आहे. याच्यापेक्षा मोठी संख्या वजा होईल का याच्यात? होणार आहे की, बरोबर का? याच्यातनं होणार आहे. मग किती घेऊया? 2 घेऊया. पुन्हा काय होईल बघा बरं? गुणिले 2, बे दोन्ही 82 16च्या लाईक, बे दोन्ही 4 आणि 1 5, 82 16च्या लाईक, बे दोन्ही 4 आणि 1 5. होईल का वजा याच्यातनं? हे रिपीट झाला का अंक? नाही झाला. किती आला भागाकार? आता इथं पुढं 2 आला. आता अजून जर पुढं आपण, आता इथं शक्यता आम्हाला वाटत होती, जरा लक्ष द्या इकडं, 1 4 1 4 असं वाटत होतं आम्हाला, परंतु पुढे शक्य झालं का आम्हाला हे करायला? नाही झालं. म्हणजे इथं 2 आला भागाकार. आता ही दशांश मांडणी पुढे अजून 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 येत राहणार आहे. प्रत्येक वेळेला आम्ही 2 0 2 0 2 0 घेत राहणार आणि ही दशांश मांडणी अशा पद्धतीनं येत राहणार आहे. किती जरी करत बसलो तरी थोडासा हा भागाकार अवघड आहे. पण इथं जर आम्ही बघितलं तर 2चं वर्गमूळ, वर्गमुळात 2 भागाकार पद्धतीनं आम्ही काढलं तर किती येतंय ते साधारणपणे 1.41 42 डॉट 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 अशा पद्धतीने ही जी दशांश मांडणी आली, बरोबर आहे? डेसिमल टाईप याचा जो आम्ही मांडला तो कसा आला? अखंडित आला. परंतु आवर्ती आला का? रिकरिंग आला का? हा म्हणजे ही जी दशांश मांडणी ही नॉन रिकरिंग आहे, बट टर्मिनेटिंग, आवर्ती रूपामध्ये पुन्हा पुन्हा येते. म्हणजे अपरिमेय परिमेय संख्यांची दशांश मांडणी कशी येत होती? अखंडित आणि आवर्ती. प्रकरणे अखंडित होती आवर्ती, पुन्हा 30 30 30 अशा पद्धतीने. इथं मात्र काय झालं? हे अखंडित येते परंतु अनावर्ती येते. प्रकरणे म्हणजे टर्मिनेट होत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून मग अपरिमेय संख्यांची दशांश मांडणी ही अखंडित आहे परंतु आवर्ती नाही. आणि म्हणून मग या संख्यांना आम्ही काय म्हणणार आहे? अपरिमेय संख्या. म्हणजे कुठल्या? मग अपरिमेय संख्या कोणत्या? तर √2 √3 √5 अशा पद्धतीच्या संख्या. या प्रत्येकाचं जर वर्गमूळ आम्ही भागाकार पद्धतीनं काढलं तर आम्हाला ह्या सगळ्या संख्या अपरिमेय संख्या आहेत असं या ठिकाणी सांगता येते.
म्हणजे दोन पद्धतीनं आपण अपरिमेय संख्या आहेत असं सिद्ध केलं. पहिल्यांदा काय घेतलं आपण, ती परिमेय संख्या अशी मांडली आणि त्याला सोपं रूप दिलं. अवयवांची संख्या समान आली नाही म्हणून अपरिमेय संख्या. आणि भागाकार पद्धतीने सुद्धा आम्ही याचं वर्गमूळ काढलं. लक्षात आलं? भागाकार पद्धती, डिव्हिजन मेथड, टेक रूट्स ऑफ दिस नंबर, देन वी गेट द रूट ऑफ दिस इक्वेशन इज काय येते बघा, दशांश मांडीतली संख्या काय येत्या, अखंडित येत्या, बट नॉट रिकरिंग, ती पुन्हा पुन्हा येत नाही, अनावर्ती अशा पद्धतीची आलेली दिसून येते. आणि मग आता परंतु या अपरिमेय संख्या रेषेवर आम्हाला दाखवता येतं. आणि म्हणून मग परिमेय आणि अपरिमेय यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला आम्ही काय म्हणतो, वास्तव संख्यांचा संच. बघा समजलंय का आता? परिमेय आणि अपरिमेय. अपरिमेय म्हणजे काय, तर त्याची दशांश मांडी अखंडित असते परंतु आवर्ती नसते. परिमेय संख्येची दशांश मांडणी ही अखंडित असते आणि आवर्ती पण असते. लक्षात आलं? या पद्धतीनं आपल्याला अपरिमेय संख्या या पद्धतीनं दाखवता आल्या पाहिजेत. आता या सगळ्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. आता याच्यामध्ये पायची किंमत, पाय ही संख्या कसली आहे मग, गणितामध्ये आपल्याला झालेलं आहे बघा, 22/7 किंवा 3.14 किंवा 22/7. ही पायची किंमत आपण कॉन्स्टंट घेतो. म्हणजे काय हो, कशावरनं पायची किंमत काढली, कशावरनं किंमत काढली पायची, तर वर्तुळाचा परिघ आणि काय, वर्तुळाचा व्यास याचं गुणोत्तर हे एक स्थिर संख्या असते. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय, परिघ, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, पाय डी किंवा काय म्हणतो आपण त्याला 2πr. बरं का, वर्तुळाचा परिघ. आणि वर्तुळाचा व्यास काय हो, 2. 2 ला 2 गेले, r ला r गेले, म्हणजे काय राहिलं, पाय. पायची किंमत किती असते, 2.7, 22/7 किंवा 3.14 ही पायची किंमत असते. आता जर पुस्तकामध्ये आपण बघितलं तर पायची किंमत एवढी पण असू शकत नाही. मग ती किती असते, 3.14, 15 पुढे डॉट 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 अशा पद्धतीनं दशांश चिन्हाच्या पुढे 20-22 संख्यांच्या पर्यंत सुद्धा आपल्याला पायची किंमत या ठिकाणी सांगता येते. आणि मग ही जी दशांश मांडणी आहे ही अखंडित आहे परंतु आवर्ती नाही, आणि म्हणून मग पाय ही जी संख्या आहे ती अपरिमेय संख्या आहे असं पण आम्हाला या ठिकाणी म्हणतात. म्हणजे याची दशांश मांडणी जर आम्ही बघितली तर ती खंडित स्वरूपाची येत नाही, अखंडित अशा पद्धतीची येऊ शकते आणि म्हणून ती अपरिमेय संख्या आहे असं आम्हाला या ठिकाणी सांगता येते. आता पुढं 2+√3 ही अपरिमेय संख्या आहे. सिद्ध करा. आता मगाशी आपण काय बघितलं, तर √3 ही अपरिमेय संख्या, तो इरेशनल नंबर आहे, परंतु 2+√3 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचं आहे आम्हाला. मगाच्या सारखी सिद्धता याची पण आपल्याला देता येऊ शकते, बरोबर की नाही. मग कसं येणार या ठिकाणी, ही परिमेय असं मानूया, म्हणून 2+√3 ही परिमेय असं मानू. परिमेय असं म्हणलं तर काय येणार आहे, P/Q बरोबर 2+√3, बरोबर. पुढे जाऊन काय होणार आहे, आता हे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होईल, वजा. P/Q -2 बरोबर √3,
बरोबर आहे. बरोबर वजा आलं. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही परिमेय आली आणि ही काय आली या ठिकाणी अपरिमेय संख्या आली. बरोबर का नाही. ही परिमेय असं मांडलं होतं आम्ही, परंतु याला सोपं रूप दिल्यानंतर काय झालं, ही अपरिमेय आणि ही काय आली परिमेय. म्हणजेच ही सगळी काय असली पाहिजे मग आता अपरिमेय संख्या असली पाहिजे. लक्षात आलं. उदाहरण परीक्षेला विचारली जाऊ शकतात की अशा पद्धतीच्या संख्या परिमेय का अपरिमेय. म्हणजे अपरिमेय संख्येमध्ये जर आपण एखादी संख्या मिळवली तर त्याचं उत्तर सुद्धा काय येतं अपरिमेय संख्याच येतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता पुढच्या तासाला आपण त्याचा गुणाकार कसा करायचा किंवा त्याच्यामध्ये असणारा क्रमसंबंध किंवा ऋण संख्येचं वर्गमूळ हे आपल्याला बघायचं. याच्यामध्ये सराव संच 2.2 तुम्ही सगळा सोडवायचा आहे. लक्षात आलं. उदाहरण 2.2 मधली सगळी सोडवा. अभ्यासाला ती सगळा भाग आहे. ठीक आहे.